आझाद ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। अहमदाबाद नंदुरबार महामार्गावरून सुरू असलेल्या गुटखा तस्करीचा भांडाफोड करण्यात शहादा पोलिसांच्या गुन्हेशोध डीबी पथकानं यश मिळवलंय। पोलिसांनी कारवाई करत सुगंधित तंबाखू मिश्रित गुटखा आणि आयशर वाहन असा एकूण 17,61,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणात वाहन चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे। अहमदाबादहून नंदुरबारकडे अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार प्रकाशा परिसरात सापळा लावून संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली आहे। तपासणी दरम्यान क्रमांक MH18BG9509 क्रमांकाचा आयशर वाहन आढळून आले। वाहन संशयास्पद वाटल्यानं पोलिसांनी ते थांबवून तपासणी केली असता गाडीत सुगंधित तंबाखूचे 10 बॉक्स आढळले। या मालासंबंधी कोणतीही वैध कागदपत्र नसल्याचं स्पष्ट झालंय। त्यानंतर पोलिसांनी तंबाखूचा माल आणि आयशर वाहन जप्त केलंय। जप्त वाहनाची किंमत अंदाजे 15 लाख रुपये असून तंबाखूची किंमत सुमारे 2,61,000 रुपये। या प्रकरणी वाहन चालकासह संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। हा माल नेमका कुठून आणला जात होता आणि कोणासाठी होता याचा तपास पोलीस करत आहे। यामागे मोठ्या टोळीचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।